तू आणि काय झालास तू? नाही 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 झाला नाही, ऍक्च्युली मी तुला असा केला, हो ना? रोबोट गोपड्या. ए गोपड्या, तुला तुझ्या हुशारीचा अभिमान नाही, माज होता ना, माज. हा होता की नाही? मग मी तुझ्या आयुष्यात आले आणि तुझा हा सगळा माज तनकन केला. तुझ्या हुशारीचा ना पारसा असं चोळा मोळा करून टाकलाय. गोपड्या, तू ना माझी पंचिंग बॅग आहेस रे, बायकोचा गुलाम. माझ्या अर्कशक्तीने तुझ्या तर्कशक्तीला त्या कुंटीवर बसवलंय. बघ बघ बघ, दिसते का? हा तुला असं ठोंब्यासारखं बसलेलं बघताना ना मला जाम मज्जा येते रे. आपण एक सेल्फी काढूयात. हे बघ कसं आलंय, मस्त ना? हे वेट वेट वेट, माझ्याकडे ना एक भारी आयडिया आहे. इकडे बघ बरं. हा फोटो कसा आला? छान आहे ना? काय की तू स्वर्गवासी झाल्यावर तुझ्या ह्याच फोटोवर मला हार टाकता येईल ना, म्हणून काय काय सांगू का रे गोपड्या, मला ना हे असं अर्क देणं वगैरे हे काही करण्याची गरजच नाहीये तुला. तुझी ती एक्स इंद्रायणी अजूनही तुझ्या आजूबाजूला गिरट्या घालत असते रे, म्हणून मला ना असं सेफ्टीसाठी हे करावं लागतं, बाकी काही नाही. पण थोडेच दिवस, तू काही काळजी करू नको. थोड्या दिवसात तू सरळ ढगात गेला तुझ्या अनिता काकाकडे, मग बस त्यांच्यासोबत रम्मी खेळत. रत्नाला भेटायला गेला होतास ना तू? त्याची शिक्षा तर झालीच पाहिजे. स्वतःच्या एक जोरात थोबाडीत मारून घे. यू फूल. फूल नाही, युजफुल आहेस तू. तुझा यूज संपला मग तू पण संपलास. करेक्ट? ए गोपड्या, बायकोचं ऐकायचं. स्वर्गात जागा मिळते म्हणे, ऐकशील ना? गुड मॉर्निंग इन्स्पेक्टर सर. बसा. कशाला आलात तुम्ही इथे? हे बघा, सारखं सारखं तुमच्या बहिणीला तुम्हाला भेटता येणार नाही. मी मला माझ्या बहिणीला भेटू द्या असं म्हणाले का? मग कशासाठी आलात तुम्ही इथे? मला आय विटनेसच्या स्टेटमेंटची कॉपी हवी. अहो ते काही खिरापत आहे का? म्हणायचं काय तुम्हाला? हे बघा, ते सरकारी डॉक्युमेंट आहे, ते मी असं कुणालाही देऊ शकत नाही. आरोपीच्या वकिलाला तरी द्याल ना? हो, त्यासाठी आधी वकील शोधा, मग बघू पुढचं पुढे. मिळाला का तुम्हाला वकील? हो.
करिश्मा दत्तोबा शेलुकरची वकील तुमच्या समोरच उभी आहे. सत्य बाहेर येणार आणि करिश्मा ताई निर्दोष मुक्त होणार. कारण ही केस मी स्वतः इंद्रायणी यादवक्ष दिग्रसकर लढणार. श्रीकले, काल लई मज्जा आली ना. मोठ्या बाई, अहो काय धमाल केलीत तुम्ही. आणि मला माहिती नव्हतं तुम्ही इतक्या मस्त नाचता. ते मज्जाच आली. हे आपला असच अशीच नाचले, पण तुझ्या अंगी नाना कला आहेत बर का. बर चल आता ना मला जादू शिकव. इंद्रायणीला धडा शिकवायचा आहे. मोठ्या बाई, इंद्रायणी ताई मोठ्या आहेत. मी त्यांना धडा कसा शिकवणार. अग तू नाही धडा शिकवायचा, धडा मी शिकवणार. तू फक्त मला जादू शिकव. काय मोठ्या बाई, तुमचा ना सेन्स ऑफ ह्युमर पण फारच कमाल आहे. आजच कळलं मला. म्हणजे का? म्हणजे विनोद बुद्धी. काय मस्त विनोद करता हो तुम्ही. वेळ पांघरून पेडगावला जायचं नाही. आपलं काल काय बोलणं झालंय ते लक्षात आहे ना तुझ्या? हो मग. अहो काय धमाल केली तुम्ही मोठ्या बाई. ते नाही, त्याच्याबद्दल नाही बोलते मी. काल आपल्यामध्ये जे काही बोलणं झालं ते तुझ्या लक्षात आहे ना? आपण काल रात्री बोललेलो. हा मग मला काही आठवत नाही हो मोठ्या बाई. नाही, तुला ना रोज 4 बदाम भिजवून खायला दिले पाहिजेत. अगं ते नव्हती का तू म्हणाली तर तू मला जादू टोना शिकवणार आहेस. शिकवत मोठ्या बाई, मी शिक्षिका आहे. शाळेत लहान मुलांना भाषा, विज्ञान, इतिहास, भूगोल, गणित असे विषय शिकवते. तुम्ही जे काही म्हणताय ना त्याबद्दल मला काही माहिती नाही, त्यामुळे हा विषय माझ्यासमोर बोलू नका. मला शांतपणा शिकवतीस? मूर्ख समजतीस मला काय? तुम्हाला काय समजायचंय ना ते समजा. ए, माझ्याशी 3-5 करायचं नाही बर का. मी कशी आहे ना ते तुझ्या जावेला जाऊन विचार. पळता बोई थोडी करून टाकेल. हाल हाल केले होते तसे तुझे पण करीन. अय, जादा शांतपणा करू नकोस. ताप्ती सळई घेईन आणि डाग देईन तुला. हात सोडा मोठ्या बाई. सोडणार नाही. मी सांगतेय तुम्ही हात नाही सोडणार. सोडा ना माझा हात प्लीज. हे रडा भेकायचं काम नाही. अहो सोडणार नाही. आधी शिकव मला. शिकव. मोठ्या बाई, अहो काय करताय. ए, मोठ्या बाई, अहो मला खरंच दुखतंय. मोठ्या बाई, नाटकं ऐका केली. ना. सोड तिचा हात. तू घाबरू नकोस ग. मी आली आहे ना. नको रडूस. शकुंतला आमच्या मध्ये येऊ नकोस. हा. अहो एवढं झालंय काय. ए, माप ओलांडून दिग्रसकरांच्या घरात आली आहे तेव्हा मापात राहायचं. गप. काय झालं. काय इतकं रागवलं तुला त्या. ते तुम्ही मोठ्या बाईंनाच विचारा. गप, रडू नकोस.
मोठ्या बाई, मोठ्या बाई. थेरडे, तुला काय वाटलं ही श्रीकला तिची जादू इतक्या सहजासहजी तुला शिकवेल? आली मोठी. आय विटनेस द स्टेटमेंट. मोहितरावचा खून नक्की 11:15 वाजताच झालाय, कारण त्याआधी त्याने विनीतला फोन केला होता. म्हणजे मोहितराव जिवंतच होता. समझने वाले को इशारा कॉफी. ए जे बघतेस काय प्रेमानं कॉफी आणले तुझ्या बागानं. ये नंबर 1 कॉफी. अरे पण मी बनवले असते ना. काय इंदू हो? काम पण तूच करायचं, कॉफी पण तूच करायची आणि मी काय फक्त बघत राहणार? वाईट नवरा आहे का मी? ते काय म्हटलं बायको किती वेळची वेळासारखी एकटीच बडबडती, पण नवऱ्याने काळजी घेतली पाहिजे ना. मग म्हणलं काय करावं, एक मस्त कॉफी आणून देतो, बरं वाटत. एक नंबर काम केलं साधू. ह्या केसचं काम करत करत डोकं जड झालं होतं बाई माझं. प्यार की झप्पी तो टेंशन करे खच्ची, आजा मेरी बच्ची. काय ग इंदू, एवढा अभ्यास करून काय लागलं का ती? हा आय विटनेस कुठून आलाय ना हेच कळत नाही. आदू चल माझ्या बरोबर, आपण त्या मोहितरावच्या घरी जाऊन बघू काय मिळतंय का. हे आता सही वेळ कमीच आहे आपल्याकडं. आदू हे बघ, आळशीपणा करू नकोस, बायकोचा आदेश आहे. चिच्चो आज्ञा बायको. गुड. आदू, करिश्माताई 11:15च्या आसपासच या घरातून निघाली होती, पण तिला चिट पाखरू दिसलं नाही. तर असं कसं काय शक्य? कावळ्याची नजर आहे तिची. बरोबर आहे, म्हणून तर चेक केलं पाहिजे की हा आय विटनेस लाईव्ह विटनेस तर नाही. ते करिश्माचं काय झालं असेल माहिती? एवढ्या रात्री आली ती, तस सरभरली असेल, घाबरली असणार 100%. मग काय तिचा फोकस हल्ला असेल ना, आणि अशा वेळी माणसाचं प्रोसेसिंग स्लो होतं, लॅग होतं माणूस. तो आय विटनेस म्हणत होता की त्यानं खिडकीतून बघितलंय करिश्माताईला खून करताना. शक्यच नाही. जर त्याने पाहिलं असतं तर
पकडलं नसतं का तिला लगेच? हा बोंबाबोंब नसती केली? पण असं काही झालं असतं तर ना, असं काही झालंच नाही. करिश्मा ताईने स्वतःची शपथ घेऊन सांगितलं की तिने काही केलं नाही. आदू चल जरा आज जाऊन बघू. आदू हं? मी मागच्या बाजूने बघून येते. मी इकडे बघतो. आदू 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 डोळे उघड ना. कोणी आहे का? हे आदू 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 इकडे बघ. डोळे उघड आदू आदू आदू. आदू ए आदू 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 उठ. आदू डोळे उघड. माझ्या आदूला हात लावतो. हिम्मतच कशी झाली रे तुझी? तुझी हिम्मतच कशी झाली रे माझ्या आदूला हात लावायची? मास्क काढ. हात तर तुझा चेहरा बघूनच राहते. हे घाबर गुंड्या पळतो कुठं? तुझ्या तर
आदू 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 अरे तू तू बरं आहेस ना? हा तू बरं आहे ना? मी पाणी आणते हा तुला. मी पाणी. त्या नालायकाने मागून हल्ला केला का डोक्यावर? तू त्याचा चेहरा बघितला का? नाही ना, पळून गेला. पण तो जो कोणी होता ना, त्याला आपण मोहितरावाच्या खोन्यापर्यंत पोहोचूच नाही असं वाटत होतं. त्याला काय माहित, आपण सत्य बाहेर काढल्याशिवाय राहणारच नाही.